तर मुंबई महापालिकेत नव्या गाड्यांच्या मागणीवरून आता राजकारण अधिक पेटलंय। इनोव्हा गाड्यांच्या मागणीवरून आता भाजपनं किशोरी पेडणेकरांना धारेवर धरलंय। मी ट्रेनने जातो, मला गाडीची हौस नाही, असं भाजपचे सभागृह नेते गणेश खणकर यांनी म्हटलंय। तर यापुढे किशोरी पेडणेकरांची कोणतीही मागणी प्रतिज्ञापत्रावर आली तरच दखल घेऊ, असाही निशाणा खणकरांनी साधलाय। दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनंही नव्या गाड्यांना विरोध केलाय। आरोग्याचा त्रास असेल तरच संबंधित लोकप्रतिनिधीला गाडी द्यावी, असं अमय घोले यांनी म्हटलंय। भूमिका अशी आहे की आमच्यापैकी कुणीही पत्र देऊन किंवा लेखी स्वरूपात या गाड्या द्या म्हणून मागणीच केलेली नव्हती। काल एक बातमी काय प्रसिद्ध होते आणि त्याची पूर्ण शहानिशा न करता, माहिती न घेता ज्या पद्धतीनं काल ही बातमी चालवली गेली, तर सर्वात प्रथम गटनेत्यांच्या बैठकीमध्ये या पद्धतीचा त्रास होतो आणि ही गाडी बदलली पाहिजे म्हणून मागणी कोणी केली असेल तर ती किशोरीताई पेडणेकरांनीच केली। बंगला कोणी मागितला तो किशोरीताई पेडणेकरांनीच मागितला। सुरक्षा रक्षक महापौरांसारखा मिळाला पाहिजे म्हणून मागणी कोणी केली तर किशोरीताई पेडणेकरांनीच केली। आणि कालसुद्धा त्यांनी हा विषय निघाल्यानंतर पलटी मारली। टीका करणं काय चुकीचं आहे काय? सगळ्यांनी तेव्हा त्या काळात पण काही गोष्टी केल्या, तेव्हा पण गाड्या नवीन खरेदी केल्या होत्या, असं नाही की नाही केलं होतं। पण एखाद्याची तक्रार जेन्युइन असेल तर ती हरकत घ्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे की आज त्याला जर आज वर्षभर जर एखादा व्यक्ती गाडी वापरत असेल आणि त्याला पाठदुखी असेल किंवा काय असेल, स्पॉन्डिलायसिस असतील, तर त्याची गाडी बदलण्यात काही गैर नाही, तर त्याचा विरोध कुठे आला। पण सरसकट गाड्यांचा जर बदलणार असू 6 महिन्यानंतर तर त्याला कुठे ना कुठेतरी प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी आणि सरसकट करण्यापेक्षा एखाद्याला आरोग्यविषयक तक्रार असेल तर त्याची गाडी वापरून बाकी पैसे बचत करण्यात यावे।